So finally, it has arrived. Let's unbox it. So these are resin bottles. So this is resin and this is hardener. To have molds, let's unbox it now. Expectation से थोड़ा सा बड़ा है, but let's see. Not coming out. Introvert है थोड़ा सा. So आता ह्याला फायनली आपण करूया सुरू. माझ्या डोक्यात असा विचार आहे की की आपण रेसिनचं पहिले कोस्टर बनवणार आहोत आणि मग 2 किचन्स. It's really tough. Finally. Okay. Then and for mixing purpose I'm using this thing. गाइस अजून मी कामाला सुरूही केले नाहीये की ही मोठ्यावाल्या बाटलीने हिचे रंग दाखवले. आणि रेझिन पण मी जास्त घेतली याच्या नादात. अब इसको उसी प्रकार घुमाना है जिस प्रकार उसने आपको घुमाया था अपनी चिकनी चिपड़ी बातों में. ज्यादा पर्सनल हो गया. So now we're gonna use color white and color pink. It's not pink actually, it's red, but we're gonna make it pink. Now जो ये plain वाला resin है, we have to put golden paper inside this plain resin. And I'm gonna put this picture in the frame. So now we're gonna pour both this. आता रात्रभर एकट्याला ठेवूया आणि बघूया हा काय रंग दाखवतोय. तर भाई कडक तर हे झालंय. फ्रेम ओव्हरऑल अशी छान बनलेली दिसते मला. सो इट्स टाइम टू अनमोल्ड इट. अशी काहीतरी दिसतीये ही फ्रेम. दिसते तर छान आहे, बट लाईक ना इथे माझ्याकडून थोडीशी रेसिन कमी पडलेली, त्याच्यामुळे तिचा थोडासा लुक ऑफ झालाय आय फील. अदरवाइज भाई ये क्या सुंदर लग रही है. आय लव्ड इट. फक्त ठीक आहे थोडेसे आता चेंजेस, थोड्या खूप चुका पहिल्यांदा केल्या म्हटल्यावर होणारच असं स्वतःला म्हणून ह्याच्यापासूनही मूव्ह ऑन करावं लागेल. आयुष्य मूव्ह ऑन मध्ये चाललंय.